तर भंडाऱ्यामध्ये रेशन दुकानात काय नेमकी स्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे भंडारा जिल्ह्यात राशन दुकान सुरू आहेत, मागील 15 दिवसापासून इथली पॉश मशीनचं जे सर्व्हर डाऊन आहे त्याचा फटका आता लाभार्थ्यांना बसतो। जवळपास 5 लाखापेक्षा अधिक लाभार्थी BPL असो अंत्योदयचे याच्या सर्व्हर डाऊनचा फटका त्यांना मिळत असल्यामुळे त्यांना राशन वेळेवर मिळत नाही आणि मागील 15 दिवसापासून हे दुकान बंद अवस्थेत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राशन दुकानदार भंडाऱ्याचे आहेत थानथराटेजी। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। थानथराटेजी, काय सांगाल, कशा पद्धतीचा इथं त्रास होतोय, काय प्रॉब्लेम आलाय नेमकं राशन वाटण्यात? सध्या ई पॉश मशीनमध्ये सर्व्हर संपूर्णपणे ठप्प आहे। काही वेळेसाठी सर्व्हर चालू होते, पण 1-2 लाभार्थी फक्त त्यांच्या अंगठा होऊन बाकी मशीन बंद पडून जाते, त्यानंतर मशीन चालू होत नाही। काय प्रशासकीय यंत्रणेची काही तडजोड केली आहे त्यांनी? चालू आहे, काम चालू आहे आणि ऑफलाईन वाटपचा आदेश आलेला आहे। ते 30 तारखेला ऑर्डर आलेला आहे ऑफलाईन वाटपच्या, पण त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत जेणेपर्यंत आम्हाला जिल्हा यंत्रणेवरून आदेश येणार नाही तेव्हापर्यंत आम्ही वाटप करू शकणार नाही। गेल्या 15 दिवसापासून भंडारा जिल्ह्यातलं राशन वाटप बंद आहे आणि याचा फटका गोरगरिबांना बसताना दिसतोय। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।